आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे शिर्डी येथील रास्ता रोको आंदोलनासंदर्भातील। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने नगर मनमाड रोडवर मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी या रस्त्यावर आजपर्यंत अनेकांना आपले जीव गमवावे लागल्याने प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन हाती घेतले असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे। पाहूयात। जो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिरडी शाखा ने मनमाड नगर हाईवे की जो दुर्दशा हुई है उसके लिए आज रास्ता रोको आंदोलन किया था। उस प्रशासन ने उसकी गंभीरता नहीं ली। रास्ते का व्यवस्था बहुत गंभीर हो चुकी है। वहाँ पे पिछली बार अभी प्राध्यापक की डेथ हो गई, अभी कल ही एक विद्यार्थिनी थी उसकी डेथ हो गई। इसकी वजह से आज रास्ता रोको किया था। भारी संख्या में विद्यार्थी आए हुए थे वहाँ पे, सबने अच्छा रास्ता रोको आंदोलन किया। प्रशासन की गलती की वजह से खड्डे में रास्ते है, खड्डे में क्या है पता नहीं चल रहा। रास्ते की इतनी विकट अवस्था हो चुकी है कि बच्चों को या आम जनता को वहाँ से गुजरना, पैदल चलना भी इतना मुश्किल हो चुका है। यहाँ पर प्रशासन की बहुत बड़ी गलती है। इस वजह से विद्यार्थी परिषदों की जिम्मेदारी लेकर उस रास्ता रोको आंदोलन करा और उसका निषेध भी किया। इस वजह से प्रशासन ने उसकी दखल लिखी आश्वासन मांगा है विद्यार्थी परिषद ने, वो नहीं दिया लिखी आश्वासन, तो उससे और तीव्र निषेध करने के लिए अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तैयारी है। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदा ही अच्छे कामों के लिए आगे ही आती है और न्याय देने के लिए ही काम करती है। इस वजह से उस रास्ते का काम जल्द ही शुरू होगा। इस अखिल भारतीय विद्यार्थी परिषद और जनता और विद्यार्थी इसके लिए सक्षम खड़े होंगे। आंदोलन करण्याचा फक्त एकच हेतू होता की आज हे रस्ता आपण बघतो इतर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही। आज आपण घरातून निघतो तर आपल्याला आपल्या घरच्यांना एकच प्रश्न असतो की आज आपली मुलगी घरातून निघते, घरात येणार आहे की नाही। आपण बघितलं आमचे प्रोफेसर भागवत सर यांचा कसा ॲक्सिडेंट झाला, त्यांचे तर 2 भाग झालेले होते। परत आमचाच काल परवा एक मित्र रोशन नाव होतं त्याचाही इथे अपघात झाला, 2 जीव गेलेले, अजून किती जीव घेणार आहे। आमचे आंदोलन करण्याचा फक्त एकच मुद्दा आहे की हा रस्ता कधी बरा होणार आहे आणि कधी आम्ही इथून सेफली ट्रॅव्हल करू शकणार आहे। बस एवढंच, बाकी काही मागणं नाही आमचं। फक्त लवकरात लवकर रस्त्याचं काम चालू करावं आणि एक सुरक्षित रस्ता आम्हाला प्रोव्हाइड करून द्यावा, बस एवढंच मागणं आहे आमचं। वैष्णवी बनकर। तर या आंदोलनात अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले। सुमारे 2-3 तास हे आंदोलन सुरू असल्याने नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात चांगलीच घोषणाबाजी केली आणि या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे। व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी राजेंद्र दुंबळे, शिर्डी।